कॅटरपिलर्स अळ्या असतात ना, तर ते अंडी घालतात त्याच्यावर आणि ते त्याच्यावरती ग्रो होतात, ते त्याची पानं खातात, नंतर मोठं झाल्यावरती त्याचं कोशमध्ये रूपांतर होतं. आता हा जो बटरफ्लाय येतो तो ज्याच्यावरती फीड करतो, जे म्हणजे फुलाचा रस घेणं वगैरे असतं, तर त्याला बोलतात नेक्टरिन प्लांट. हे दोन प्रकारचे असतात, बटरफ्लायचं खाण्याचं झाड असतं आणि कॅटरपिलरचं खाण्याचं झाड असतं, त्याला बोलतात कॅटरपिलर. हा जो झाड आहे ना, हा आहे मिल्कवीड. आपण रुईचं झाड असतं ना, ते रुईचं झाड आहे. याच्यावरती एक प्लेन टायगर नावाचा किडा येतो, त्याच्या बटरफ्लाय अंडी घालतो. याच्यावरती जे तुम्ही छोटे छोटे ब्लू ह्याच्या येलो कलरचे जे बटरफ्लाईज बघता ना, त्याला ग्रास येल्लो बोलतात. तर तो बटरफ्लाय ह्याच्यावर बघा दिसतोय इकडे, तो बटरफ्लायचं हे होस्ट प्लांट आहे. ह्याच्यावरती तो अंडी घालतो. जर तुम्ही याच्यात थोडा वेळ जास्त वेळ घालून बघितलं तर तुम्हाला त्याच्यावरती त्याची कीडसुद्धा दिसू शकते, अंडसुद्धा दिसू शकते. आता आपल्याला हा ग्रे पॅन्सी बटरफ्लाय मिळतो, तो जो उडतोय ना त्याला. आता हा जो बटरफ्लाय आहे ना, तो तुम्हाला हा बटरफ्लायचं ना एक लोकेशन आहे. आता तुम्हाला जो बटरफ्लाय इथे दिसतं तेच तुम्ही भारताच्या कोणत्या दुसऱ्या टोकाला गेलं तिथे सेम बटरफ्लाय दिसत नाही. का? कारण प्रत्येक बटरफ्लायसाठी त्याचं हॅबिटेट असतं. आता जसं हा ग्रे पॅन्सी, आता जर मला कोणी सांगितलं की मी ग्रे पॅन्सी बघितला, तर मी त्याला पहिला क्वेश्चन करणार तिकडे पाण्याचं ठिकाण आहे का म्हणून. तिकडे आता आपण बघणार तर तिकडे पाणी आहे, तर पाण्याच्या तिकडे काय, तर पाण्याच्या तिकडे त्याचं होस्ट प्लांट आहे ज्याच्यावर तो अंडी घालतो, तर त्याला तालीमखाना बोलतात त्या झाडाला. तर त्याच्यावरती तो अंडी घालण्यासाठी तिकडे येतो. जसं बोललं, नेक्टरिनपेक्षा होस्ट प्लांट जास्त महत्त्वाचे असतात. नेक्टरिन काय, त्याला बटरफ्लाईजला फुलं कुठेही भेटू शकतात तिकडे, पण होस्ट प्लांट लावणं ह्याच्यासाठी महत्त्वाचं असतं की जर त्याला अंडी घालायला जागा नाही भेटली, त्याची पुढे लाईफ सायकलच नाही चालू राहिली, तर